नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज महिंद्रा EPC इरिगेशन लिमिटेडच्या माध्यमातून आपण मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम, ज्याला आपण तुषार इरिगेशन किंवा तुषार सिंचन असं देखील म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन वेगवेगळे मॉडेल्स आहेत। पहिला जो मॉडेल आहे त्याला आपण ओव्हरहेड मेटल स्प्रिंकलर असं म्हणतो, केवळ मार्केटमध्ये QPC पाईपच्या किंवा QPC सेटच्या नावाने देखील ओळखलं जातं। तर हा जो मॉडेल आहे तो आपण वेगवेगळ्या पिकांसाठी वापरू शकतो। साधारणतः 1 मीटर 2 मीटरच्या उंचीचे जे काही पिकं असतील, गहू असेल किंवा इतर कोणतीही पिकं त्याच्या संबंधित असतील, तर अशा पिकांसाठी आपण असे स्प्रिंकलर वापरतो। याची हाईट देखील आपल्याला वाढवता येऊ शकते। आता हा साधारणतः 1 मीटरचा पाईप आहे, 1.2, त्यानंतर 2 मीटर, 2 मीटरची उंची वाढल्यानंतर आपल्याला ट्रायपॉड स्टँड वगैरे लावावा लागतो। तर असे स्प्रिंकलर 12 बाय 12 मीटरच्या स्पेसिंगवरती लावले जातात। आणि दुसरा जो मॉडेल आहे तो प्लास्टिक इम्पॅक्ट स्प्रिंकलर आहे, त्याला आपण मिनी स्प्रिंकलर देखील म्हणतो। तर असे हे स्प्रिंकलर देखील आपण 10 बाय 10 म्हणजे एका कुंट्यासाठी एक स्प्रिंकलर आपण लावू शकतो। तर हे रायझर रॉडच्या सहाय्याने जोडले जातात। आपला हा पाईप असतो, पाईपवरती आपण त्याला कनेक्टर लावून ट्यूबच्या सहाय्याने असं जोडलं जातं। तर असे एक स्प्रिंकलर साधारणतः 2 ते 2.5 kgच्या प्रेशरवरती चालले जातात। आणि हे स्प्रिंकलर जे आहे ते 2 ते 4 kgच्या प्रेशरवरती चालतात। तर आपल्याला साधारणतः या स्प्रिंकलरचा जो खर्च आहे तो एकरी साधारणतः 40 ते 45,000 रुपये, अधिक त्याच्यावरती GST लागला जातो स्टेटप्रमाणे। आणि दुसरा हा स्प्रिंकलर आहे, त्याच्यामध्ये मॉडेल्स वेगवेगळे आहेत, 2 इंचापासून 2.5 इंच 3 इंच। तर ते सेटची जी किंमत आहे ते 25,000 पासून ते 35,000 पर्यंत आपल्याला हे सेट मिळतं। धन्यवाद।